तुमचं काय नाव? विनायक महपती खेळदाड. काय झाले? बैल फाडलाय वाघा नाही तर रानात. किती वाजता कळलं तुम्हाला? सकाळी पहिलं पाणी धावा आल्यावर बघितलं तर बैल बसलेला काय बघाय आलो, सगळं रगत मांडी पडलेली दिसली बैलाची सगळी. वन विभागाला कळवलं का? नाही कळलं, मी रानातच आहे अजून इथं. अधिकारी येईल त्यांना फोन केला होता. आमची सोय करावी आता बैलाची, त्या वाघाचा बंदोबस्त करा आम्हाला. रानाचा काहीतरी वन विभाग अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा. इथं माणसांना यायचं जायचं आता हे भीतीचं वातावरण आहे. आता शेताकडे यायचं म्हणलं तरी सुद्धा दिवसा सुद्धा यायची भीती वाटायली, अशी परिस्थिती झाली. आता कधीच आज तागायत ह्या शिवारात अशी कधीच घटना घडली नाही, ही पहिलीच घटना घडलेली. त्यातून आणखी लाईटीच्या रात्रपाळी आणि रात्रपाळीची लाईट आहे सध्या इकडे वावर असताना रात्रपाळी देते आणखी लाईट. बैलाची गंभीर अवस्था आहे ना? गंभीर काहीच कळलं नाही. मास्क खाल्लेला आणि त्याला ती बोलून गेलाय पहिली वारपीर केलेला त्याच्या शरीरावर. वन विभागाला वाहक पकडण्याचे अनेक आदेश दिलेले नाहीत, त्याविषयी आपलं काय मत आहे? त्यांचं काय माणसानं माणूस एखादा घेऊन गेल्यावर आदेश यायचे काय त्यांना? केव्हा आदेश द्यायचे? ते आदेश द्यायचे, आदेश जनावर गेली. आता मुंगशीची 2-3 जनावर गेली, इकडे सासुरे ह्याच्या गेली 2-3 जनावर गेली. आता ही जनावर आता चालूचा बैल आता म्हणून बसला. उद्या काय माणूस नेल्यावर ही वन विभाग यांना आदेश पाणी प्यायला जायचं बी हवालेलं हिरीकडे. आता ते त्यांना विचारलं आणि असतं. अधिकारी त्यांच्याच घरात कोणाचं काय असल्यावर तेव्हा काय आदेश आल्याशिवाय करणार ती एखादा माणूसच घेऊन गेल्यावर ह्यांना आदेश येणार का? लवकरात लवकर त्यांनी ह्याचा बंदोबस्त करावा ना. आता तिकडला भाग होता शेतात द्यायचं म्हणलं तर आता कशाला शेतात आता कुणीकडे लक्ष राखावं तर सांगा. पाणी द्यायला सुद्धा आम्ही जाईना कुठं सुद्धा. शासनाकडे काय मागणी? शासनाकडे काय बैलाचं झालेलं नुकसान भरपाई एवढी द्यावी आणि त्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. इकडे रात्रपाळीची लाईट चालू आहे, रात्री यायचं सुद्धा म्हणलं तर आता भीतीचं वातावरण. बंदोबस्त नाही झाला तर तुम्ही बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रस्ता रोको 100% करणार. 100%. कारण हे आज प्राण्यांवर आहे, उद्याला जीवावर सुद्धा येऊ शकतंय. हा, त्याचा बंदोबस्त करायला हवा.